प्रभुदेवा, तू थोर राजा आहेस, न बदलणार आमचा प्रभू आहेस, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. पवित्र आत्म्या, तू ये आणि तो तुझी वस्ती आमच्यामध्ये होऊ दे. प्रभू पवित्र आत्म्या, आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो, तू आमच्या हृदयाशी बोल आणि तुझं कार्य आमच्या जीवनामध्ये नवीनरित्या तू सुरू कर अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. प्रभू येशू, तू ह्या जगात होता आणि तू म्हटलास मी जातो, तुम्हासाठी एक कैवारी देतो आणि तो कैवारी येऊन माझ्याबद्दल सर्व गोष्टी तुम्हाला शिकवेल. पवित्र आत्म्या, आम्ही तुला विनंती करतो, तू ये आणि गौर दे बाप्पा, तुझ्या सेवकावरती तू गौर दे बाप्पा, त्याचा तुझा अभिषेक येऊ दे आणि त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आमच्याशी बोल अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐकवी द्या. आमेन. यावेळेस आपल्यामध्ये पास्टर मनोज तेलोरे आहेत आणि ते देवाच्या वचनातून बोलणार आहे. तुम्ही 2-3 दिवस देवाचं वचन ऐकलेलंच आहे. प्रभावीरित्या हे प्रभावी पण जे असतं ना, प्रभावी बोलणारे खूप लोक असतात, पण जे देवाच्या आत्म्याने बोलणारे असतात ना, ते वेगळेच असतात. म्हणून देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, जिथं देवाचा आत्मा आहे तिथं मोकळीकता आहे. ज्यावेळेस आम्ही आमचं हृदय परमेश्वरासाठी मोकळं करू, त्यावेळेस देव त्याचं कार्य आमच्या जीवनामध्ये करणार आहे. आणि ह्यावेळेस मी विनंती करतो पास्टर मनोज तेलोरे साहेबांना की त्यांनी आपल्यामध्ये आहेत आणि ते इथून पुढचा वेळ ते घेऊन देवाचं वचन शिकवतील. प्रभूची स्तुती करतो. आज रात्री स्त्रियांचा मंडळीमध्ये, परिवारामध्ये आणि सेवेमध्ये असणारं महत्त्व अगदी उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून तर येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन, ज्याच्या संबंधानं म्हटलं की तो आपल्या वधूला, आपल्या मंडळीला किंवा आपल्या पत्नीला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. म्हणजे अख्खं बायबल जर तुम्ही बघितलं तर स्त्री भोवती फिरणारं बायबल आहे. जेव्हा पहिला मनुष्य निर्माण केला आणि असं लिहिलं, मानव एकटा असावं हे बरं नवं, त्याचं एकटेपण घालवण्यासाठी त्यानं अनुरूपशी सहकारणी निर्माण केली. आदामाचा एदेनेतला आनंद स्त्रीच्या द्वारे पूर्ण झाला, बाग पूर्ण झाली, सृष्टीची निर्मिती पूर्ण झाली. परंतु निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये तो आनंद टिकवून न ठेवण्यासाठी ज्या पद्धतीनं सैतानानं प्रयत्न केला, आणि त्याला माहिती होतं की जर स्त्रीचा ताबा घेतला तर निर्मितीला दोष लावला जाईल, आणि ज्या उद्देशानं देवानं आदाम निर्माण करून त्या बागेमध्ये त्याला ठेवलं, देवाचा उद्देश असफल करून देवाची निर्मिती उद्ध्वस्त कशी करता येईल याच्यासाठी त्याने प्रयत्न केला. आणि मग आपल्याला माहिती, बागेमध्ये सैतानानं त्या हवेला भुलवलं, फळ दाखवलं, तिने ते फळ खाल्लं, आदामाला दिलं आणि दोघं बागेतनं बाहेर पडले. म्हणजे सृष्टीच्या निर्मितीपासून. मग आता हा प्रश्न उपस्थित होतो, पाप स्त्रीनं जगामध्ये आणलं, स्त्री पहिल्यांदा भुलली गेली. मग शास्त्रामध्ये एका ठिकाणात म्हटलं की पौल म्हणतो की स्त्रियांनी मंडळीत गप्प राहावं. मग आता आमची धारणा काय, नेमकं आम्ही केलं काय पाहिजे, अनेक प्रश्न आमच्या समोर आहे. आणि बऱ्याच वेळा स्त्रियांना मंडळीमध्ये सेवा करत असताना काही लोक म्हणतात, पाळक साहेब आम्हाला बोध करा, मी कशा पद्धतीने सेवा करावी. परंतु सगळ्या गोष्टी करत असताना स्त्री संबंधानं देवाचा हेतू नेमका काय ते पण समजून घेणं फार गरजेचं आहे. दुय्यम दर्जा
किंवा ते आमच्या बरोबरीने सेवा करू शकणार नाहीत, त्यांना हक्क नाही, त्यांना अधिकार नाही. बऱ्याच ठिकाणामध्ये प्रार्थना सुद्धा केली करू देत नाहीत, त्यांनी स्त्रियांनी प्रार्थना करायची नाही असाही आक्षेप त्या ठिकाणात घेतला जातो. आता प्रश्न उपस्थित होतो, जर देवाची संगती स्त्रियांना मिळूच नाही, मग देवानं आवाज दिल्यावरती दोघं झाडाच्या मागं का लपले, दोघं प्रभूला का समोर येत होते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं, एवढी उत्तर आपल्याला शोधता येणार नाही. परंतु मी आज जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, त्या स्त्रीनं ज्या हवेनं एदेन बागेमध्ये दुर्गुण दाखवला तो दुर्गुणच आहे. आपल्या पतीला बिलगून राहावं, पुरुष आपल्या आईबापा सोडून आपल्या स्त्रीला जडून राहील आणि ते दोघं एक देह होतील. म्हणजे देवाचा उद्देश, देवाची कामना जर काय होती तर पती पत्नी दोघांनी एकत्र, आत्मिक गोष्टी नंतर. कधी कधी आम्ही आत्मिक गोष्टीला इतकं महत्व देतो, आत्मिक गोष्टी आम्हाला असं वाटतं की नाही आम्ही देवाच्या जवळ राहिलंच पाहिजे. परंतु पहिला देवाचा हेतू, देवाचा उद्देश जर काय असेल स्त्री संबंधानं, तर तिने आपल्या पतीला बिलगून राहिलं पाहिजे, आपल्या पतीला बिलगून तिने राहिलं पाहिजे. देव जे ज्ञान पुरुषाला देतो आणि त्याला तो मार्गदर्शन करत असताना या दोघांनी एकत्र राहावं हा देवाचा पहिला उद्देश आहे. आणि तिनेच मुलं जन्माला घालवावी, त्याच्यावरती संस्कार करावा, कुटुंब चालवावं, या प्रकारे प्रभूनं सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे. परंतु आज जी गोष्ट आम्ही पाहणार आहोत, असं म्हटलं या स्त्री संबंधानं शास्त्रामध्ये लिहिले बरं का, ती मौलवान स्त्री, तिच्या संबंधानं नीतीश्वराच्या पुस्तकात लिहिलं, मोत्याहून ती मौलवान आहे. मग बऱ्याच वेळ लग्नामध्ये ते वचन टाकलं जातं ना, सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते तिचं मोल मोत्याहून अधिक आहे, आणि लावलं जातं लग्न. आणि मग लग्न लावल्यावर काही दिवस गेल्यावर ती सासू सांगती, बाई आली, सगळं घर मोडतोड करून टाकलं. कुटुंबामध्ये प्रॉब्लेम, मंडळीमध्ये प्रॉब्लेम, लेकरांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम. एक गोष्ट ध्यानात ठेवा, समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी सगळ्यात मोठं योगदान जर कोणाचं असेल तर ते स्त्रीचं असतं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ती गोष्ट हेरली. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, येशूचे 12 शिष्य आहेत, परंतु जेव्हा तो क्रुसावरती गेला, 12 शिष्यांमधला फक्त एक शिष्य योहान हा वधस्तंभाच्या पायथ्याजवळ होता, तर 4 स्त्रिया येशूच्या सोबत होत्या. म्हणजे बघा त्यांनी भरपाई कशी केली. एदेन बागेमध्ये फळ खाल्लं, आदामाला बाहेर काढलं, परंतु जेव्हा येशूला गरज होती तेव्हा या 4 स्त्रिया येशूच्या वधस्तंभाच्या पायथ्याजवळ राहील. आणि प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, आणि पुनरुत्थित झाल्यावर त्यानं मरियला दर्शन देऊन सांगितलं की जाऊन सर्व शिष्यांना सांग आणि विशेष करून पेत्राला सांग. सर्व शिष्यांना सांग, विशेष करून पेत्राला सांग. ज्या स्त्रीनं पहिला आदाम एदेन बागेतनं म्हणजे देवाच्या सानिध्यातनं बाहेर आणला, प्रत्येक गोष्ट शास्त्रामधली जी आहे ना त्याच्यामध्ये देवाचा हात कसा असतो, पुनर्स्थापना कशी असते, पुनर्जीवन कसं असतं. जिने एदेन बागेतनं म्हणजे देवाच्या सानिध्यातनं आदामाला बाहेर काढलं, आता देवाची इच्छा होती जिने बाहेर काढलं तिनेच परत त्याला देवाच्या सानिध्यामध्ये आणावं, तिनेच आणायला पाहिजे परत. मग प्रभू येशू ख्रिस्तानं त्या मरिया मगदलिया तिला सांगितलं की काम कर, जाऊन सर्व शिष्यांना सांग मी उठलेलो आहे. लक्षात घ्या, पुनरुत्थानामधला जर पहिला भाग, पहिलं दर्शन जर कोणाला असेल तर त्या स्त्रियांना होतं. स्त्रियांना पहिलं दर्शन मिळालं. आणि त्यांना का दर्शन मिळालं त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो. येशूचे शिष्य, त्यांना येशूनं सांगितलं होतं
की मी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे, पण त्यांचा विश्वास नव्हता. आणि त्यांना असं वाटलं की आता येशू गेला, आपलं आपलं कामकाज करायचं. पेत्र पण आम्ही पाहतो की जाळं घेऊन निघाला, मासे पकडायला निघाला. पण स्त्रियांनी मात्र त्याला सोडलं नाही. का मी गोष्ट तुम्हाला सांगतो माहिती का? तुम्ही आत्मिक लोकांना उभं करण्याचं काम फक्त मंडळीमध्ये स्त्रिया करू शकतात. इतकी ताकद तुमच्यामध्ये. सैतानानं आदामाला का फळ दिलं नाही? आदामाला नाही दिलं त्यानं फळ. त्याला असं वाटलं असेल कदाचित, मी जर याला फळ दिलं तर हा फळ खाईल आणि बायकोला देणार नाही. बघा, अजून पण तुम्ही काही गोष्टी तुमच्या लक्षात येतील. एखादी गोष्ट नवरा खरेदी करून घरी आला तर ती बायको म्हणते, तुम्हाला काही कळत नाही हो, तुम्ही काही पण घेऊन येता. आता बघा, जर त्या दिवशी आदामाच्या हातात फळ दिलं असतं आणि हवेला नेऊन दिलं असतं तर ती गोष्ट तोच डायलॉग पडला असता. तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही काहीतरी घेऊन आला तुम्हाला कळत नाही का? देवानं सांगितलं होतं मधल्या झाडाचं फळ खायचं नाही, अक्कल नाही का? घेऊन आला का फळ, तुम्ही खाल्लं, तुम्हीच मारा. त्याला माहिती होतं हे कुणाला द्यायचं, कुणाला कसं खायला घालायचं. मग या सैतानानं काय केलं, बरोबर स्त्रीच्या हातामध्ये फळ दिलं आणि तिने एवढं भारी नवऱ्याला पटवून सांगितलं त्या फळाचं महत्व, कसं गोड आहे, चवीला किती इष्ट आहे. हा, माझे डोळे उघडले, देव काहीतरी खोटं सांगतो, लबाड येते. मग या सैतानानं स्त्रीच्या हातामध्ये फळ दिलं. दुसरा आदाम प्रभू येशू ख्रिस्त आला आणि लुसिफर समोर एक चॅलेंज त्याने निर्माण केलं. तिला तू फसवलं, परंतु आता हिला मी तुझ्या विरुद्ध वापरणार आहे. जे माझे शिष्य मला सोडून निघून गेले, आता या शिष्यांना पुन्हा माघारी जाऊ नये, पुन्हा माघारी जाऊ नये. बरं, नुसतं या शिष्यांमध्ये जे शिष्य, येशूचे 11 शिष्य राहिलेले आहेत, त्यातल्या एकाला, ज्याच्या संबंधाने म्हटलं पेत्राला विशेष करून जाऊन सांग. मग बाकीच्या शिष्यांना, आता येशू त्यांनी 500 लोकांना, येशूचे मूळ शिष्य सुरुवातीला 500 होते, 500 लोकांना त्यांनी दर्शन दिलं. 500 मधनं त्यांनी 70 मधनं 12 आणि 12 मधनं 11 राहिले. मग आता विचार, सगळ्याला दर्शन दिलं, सगळ्या थोमाची सुद्धा त्यांनी भेट घेतली, प्रत्येक शिष्यांची त्यांनी भेट घेऊ शकला असता. पण मरियला तो का सांगतो की जाऊन पेत्राला विशेष सांग? त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. जगामध्ये फक्त स्त्री ही एक अशी गोष्ट आहे, तीच समेट करू शकते, बाकी समेट कुणाला करता येत नाही. परिवारामध्ये समेट करण्याचं काम जर कोण करत असेल तर फक्त स्त्री. तिचं हृदय मोठं असतं. म्हणून बघा, पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा तुम्ही अनेक स्त्रिया पाहाल की ज्या स्त्रियांनी काही लोकांना वर आणलं आणि काही जे देवाचे निवडलेले लोक आहेत, जसं सकाळी मी तुम्हाला, सकाळी तुम्ही नव्हतं पण सकाळी आम्ही पाहिलं की शलमोनासारखा ज्ञानी व्यक्ती ज्याला देवानं 3दा दर्शन दिलं, तो शलमोन सुद्धा त्या स्त्रियांनी दर्शनाच्या नंतर ज्या त्याच्या उपपत्न्या होत्या त्यांनी त्याला मूर्तीपूजेच्या नादी लावलं आणि देवापासून त्याला तोडलं आणि शलमोनाचा अंत करून झाला. शमशोन पॉवरफुल व्यक्ती आहे, अभिषेक आहे त्याच्या डोक्यावरती, आणि या शमशोनाचा अभिषेक काढण्यासाठी जर कोणाचा वापर केला तर स्त्रीचाच वापर केलेला आहे. त्याच्या डोक्यावरच्या बटा काढून टाकण्यासाठी, आणि त्याच्या मनातलं सिक्रेट कोणाला जमलं नाही, बलिष्ठांना जमलं नाही, त्याचं सिक्रेट काय, त्याच्या सामर्थ्याचं सिक्रेट काय हे ओळखण्याची ताकद कुठल्या बलिष्ठांमध्ये नव्हती. पण दलीलेनं त्याच्या मनातलं ती गोष्ट जाणून घेतली आणि बलिष्ठांना ती सांगितली आणि शमशोनाला बंदीशाळेमध्ये टाकलं. आता हे सगळं तुम्ही पाहतायत. मग तुमची भूमिका काय? तुम्हाला देवानं कोणतं काम सोपवलेलं आहे? हा प्रश्न आमच्या समोर आहे की आम्ही नेमकं काय केलं पाहिजे. बायबल आम्हाला काय सांगतं, कशा पद्धतीनं आम्ही मौलवान व्यक्ती बनावं. सगळे मौलवान नाही, सगळे सद्गुणी स्त्री नाहीये. सद्गुणी स्त्री मधले सद्गुण मंडळीला कसे उपयोगी पडतात, परिवाराला कसे उपयोगी पडतात, हे बायबलमधनं आम्हाला पाहायचं आहे. एक कुटुंब उभं करण्याचं काम, देवामध्ये आणण्याचं काम
लेकरांना संस्कार करून मोठं करण्याचं काम किंवा समाज व्यवस्था स्थिर करण्याचं काम कोण करतं तर स्त्री. पुरुष कामाला जात असतो, तो कामकाज करत असतो, पण ती आपल्या लेकरांवरती संस्कार करत असते. मग तुम्हाला ती गोष्ट माहिती असेल, तुम्ही बऱ्याच वेळा ऐकली असेल. मायवारच्या दिवशी एक गोष्ट सांगितली जाते. एक मुलगा होता आणि मग आई कष्ट करत असताना कष्ट करता करता पुढे परत नव्हतं. मग तो मुलगा एकदा शाळेतनं त्याची आई त्याला सगळं पुरवत नव्हती. मग शाळेतनं पेन चोरून आणला, आईने पाठ थोपटली. मग हळूहळू तो मोठ्या चोऱ्या करायला लागला. मोठ्या चोऱ्या करता करता मग तो त्याच्या हातून खून घडला आणि खून घडल्यावरती मग जजनी सांगितलं की तुला आता फाशीची शिक्षा देणार आहे. मग त्याला विचारलं तुझी शेवटची इच्छा काय? तो शेवटची इच्छा मला माझ्या आईला मिठी मारायची. आणि त्याने त्याच्या आईला मिठी मारली, तिचं नाक कापून नाकाला चावला आणि नाक तोडलं. मग जजने विचारलं असं का केलं? तू तुझ्या आईचं नाक चावून का तोडून टाकलं? तो म्हणतो की माझ्या आईनं जेव्हा मी पहिली पेन्सिल चोरली तेव्हा मला शासन केलं नाही, मी गुन्हेगार बनलो, आणि आता जी शिक्षा मला होत आहे याचं कारण माझी आई म्हणजे एक स्त्री आहे. लक्षात घ्या, या समाजामध्ये समाज व्यवस्था घडवण्यासाठी तुम्ही फार जबाबदार अशा प्रकारचे लोक आहात, फार जबाबदार. तुम्हाला आठवतं का? मला वाटतं एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. दुसरे राजे आणि त्याचं 4था अध्याय आणि त्याचं 8 पासून 16 पर्यंतची वचनं वाचा. दुसरे राजे 4था अध्याय 8 ते 16 वचनं. एके दिवशी असे झाले की अलिशा शुनेम येथे गेला. तेथे एक थोर स्त्री राहत होती. तिने त्यास आग्रह करून जेवावयास लावलं. पुढे तो त्या वाटेने जाई. तेव्हा तेथे जेवावयास उतरत असे. ती आपल्या नवऱ्यास म्हणाली, हा पुरुष वारंवार या वाटेने जातो. हा कोणी देवाचा पवित्र माणूस असे मला दिसते. यास्तव धाब्यावर आपण एक लहानशी खोली करू आणि त्याच्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची व एक समई अशी तिच्या ठेवू. म्हणजे तो आपल्याकडे येईल तेव्हा त्या खोलीत उतरत जाईल. पुढे वाचा. एके दिवशी असे झाले की तो तेथे येऊन त्या खोलीत उतरला व तेथे निजला. त्याने आपला सेवक गेहजी यास म्हटले, त्या शुनेम करणीस बोलून आण. आणि तिला बोलावले आणि ती येऊन त्याच्या पुढे उभी राहिली. तो त्या सेवकास म्हणाला, तू तिला म्हण, तू आमची निगा करण्यात एवढी मोठी तत्परता दाखवली. तुझ्या प्रित्यर्थ मी काय करावं? राजाकडे किंवा सेनापतीकडे तुझी शिफारस करू काय? ती म्हणाली, मी आपल्या लोकात नांदत आहे. त्याने आपल्या सेवकाला विचारले, हिच्या प्रित्यर्थ काय करावे? गेहजी म्हणाला, तिला काही मूलबाळ नाही. हिचा नवरा वृद्ध आहे. त्याने म्हटलं, तिला बोलाव. त्याने बोलावल्यावर ती येऊन दारी उभी राहिली. तो तिला म्हणाला, वसंत ऋतू पुनरपी येईल. तेव्हा तू पुत्रास उराशी धरशील. एक थोर स्त्री तुम्हाला या मंडळीमध्ये, ज्या परिवारामध्ये जिथं तुम्ही नांदता, शब्द वापरला गेला. अलिशा तिला विचारतो की तुझ्या नवऱ्याची शिफारस मी राजाकडे करू का? तर राजाकडे माझी ओळख आहे. परंतु ज्यावेळेस राजाच्या शिफारसी संबंधानं किंवा तिच्या पतीला नोकरीचा आशीर्वाद देण्यास संबंधानं अलिशा विचार करतो आणि विचारणा करतो, त्यावेळेस ती म्हणते की मी जिथं नांदते, हा शब्द खूप महत्वाचा आहे. जिथं नांदते, हे तुमचं नांदणं किंवा ज्या घरात तुम्ही गेला त्या घरासंबंधानं मुळामध्ये देवाचा सेवक सुद्धा याच गोष्टीकडे लक्ष देऊन असतो. देव याच गोष्टीकडे लक्ष देऊन असतो. बऱ्याच वेळा
मी सेवा करताना काही सिस्टर लोकांचं ऐकत असतो, पाळक साहेब उगीच लग्न केलं, तुमच्यासारखी सेवा करत फिरले असते तर खूप छान झालं असतं संसार. आणि मला आणि त्या नवऱ्याला मी जर ना तुमच्याशी लग्न केलं, त्याला वाटतं बायकोले धार्मिक आहे, पण ती संसाराला कंटाळलेली असते, नांदायला कंटाळलेली असते. परंतु शास्त्र काय सांगतं माहिती का, ज्या उद्देशानं स्त्रीची निर्मिती केली त्या उद्देशामध्ये आम्ही पाहतो, काल सुद्धा आम्ही ऐकलं, योहाना ही पहा तुझी आई, आणि तिला म्हणतो बाई हा पहा तुझा पुत्र योहान. आणि ती मरिया येशूची शिष्या बनली. आता प्रश्न असा उपस्थित होतो, त्याच्यानंतर मरिया कुठं गेली? मरियाने काय मिनिस्ट्री केली, काय सेवा केली? बरं, तिने सेवा केली तर तिच्या सेवेसंबंधीची नोंद पवित्र शास्त्रात कुठं आहे का? या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. म्हणजे तिचा मुख्य भाग काय होता? कुटुंब, परिवार. या परिवारामध्ये राहत असताना तुमच्या परिवारामध्ये तुम्ही कसे आशीर्वाद आणू शकता, कसं आलिशाला आणू शकता आणि कसं थोरपण मिळवू शकता. थोरपणा संबंधाने मी बोलत आहे, मोठेपण. तिला थोर म्हटलं का? थोर म्हटलेलं आहे. बरं, आता ही स्टोरी लिहिताना कोणतं वाक्य, कोणता शब्द, कोणती डिग्री उगाच तिथं दिली जात नाही, उगाच दिली जात नाही. आता मी बायबल कॉलेज केलं नाही, पण तरी मला पाळक म्हणतात ना, डिग्री आलीच का नाही मला? तुम्ही काय विचारता मला इथं आल्यावर, तुम्ही डिग्री घेतली का सांगा, कुठल्या कॉलेजला गेलाय? म्हणजे मी चर्च चालवतो, लोक मला पाळक. बायबलमध्ये तसं नाही. एक दर्जा, एक स्थान, एक पद. जेव्हा त्या स्त्री संबंधानं तिला थोर म्हटलं, याचा अर्थ तिचं थोरपण पण समजून घेतलं पाहिजे. मग काय मिनिस्ट्री केली, काय सेवा त्यांनी केली, खरी सेवा कोणती आहे? पुलपिटवर येऊन तुम्ही जे वचन सांगतात ती सेवा नाही आहे. त्या सेवेकडे तुम्ही पाहू नका. या स्त्रीनं कोणती सेवा केली, कोणता कसा काय तिला तो दर्जा मिळाला? नीट ऐका. या स्त्री संबंधानं आम्ही सुरुवातीला वाचलं, तिनं रस्त्यानं जाणाऱ्या देवाच्या माणसाला ओळखलं. स्त्रियांनी नेहमी देवाच्या माणसाला ओळखलं पाहिजे. ज्या स्त्रिया देवाच्या माणसाला ओळखत नाही त्या कधी थोर बनू शकत नाही. थोर बनण्याची ती क्वालिटी आहे. कोणतं थोरपण? देवाचे लोक कोण आहेत? तुम्ही रस्त्यानं जाणारे पुष्कळ लोक पाहाल, परंतु ते लोक तुमचं आकर्षण नाही. स्त्रियांचं आकर्षण आलिशा असला पाहिजे, आणि आलिशा म्हणजे तारण, आणि येशूचं दुसरं नाव तारणच आहे. स्त्रियांचं आकर्षण थोर बनण्यासाठी. म्हणून तो म्हटलं, मारते मारते तू बहुत गोष्टीची चिंता व दगदग करते, मरियेनं चांगला वाटा निवडलेला आहे. तुमच्या घरासाठी तो वाटा आहे. कोणता वाटा? येशूच्या चरणाजवळ बसून जीवनाच्या गोष्टी ऐकणं. तुम्ही पुष्कळ गोष्टी ऐकता, परंतु येशूच्या गोष्टी संबंधानं काय? कोण स्त्री थोर बनणार आहे? तिची नजर तेज असली पाहिजे. हा देवाचा माणूस आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवाच्या माणसाला ओळखणारी नजर ज्या स्त्रीकडे असते ना, ती स्त्री थोर असते. तुम्हाला देवाची माणसं ओळखता आली पाहिजे. आणि देवाची माणसं, आता बघा, तो पुरुष वारंवार एक शब्द वापरलाय तिथं, वाचता का वचन? वारंवार काय म्हटलं तिथं? ती आपल्या नवऱ्यास म्हणाली, हा पुरुष वारंवार या वाटेने जातो. वारंवार या वाटेनं जातो म्हणजे नियमित तो तिथून गेला, पण कधी नाही बोलवलं तिनं. पण जेव्हा तिचे विचार सुरू झाले, हा वारंवार जाणारा मनुष्य हा देवाचा माणूस आहे, मग तिनं निर्णय घेताना असं नाही म्हटली, बोलवलं तिच्या नवऱ्याला, बोलवलं त्या आलिशाला, या आमच्या घरामध्ये. त्यांनी विचारलं असेल तुझा नवरा कुठं आहे, तेवढी चर्चा नाही. ती पहिल्यांदा आपल्या पतीबरोबर डिस्कशन केलं. धार्मिक निर्णय घेताना सुद्धा मनानं निर्णय घ्यायचे नाही, आपल्या पतीबरोबर चर्चा करून निर्णय घ्यायचे असतात. पुरुष स्त्रीचं मस्तक म्हटलेलं आहे, तो मस्तक आहे, त्याच्यावर चर्चा करावीच लागणार आहे. बिना चर्चेचं काही घडू शकत नाही. प्रत्येक स्त्रीनं थोरपण, कुठली स्त्री थोर असणार आहे की जी आपल्या पतीबरोबर आत्मिक चर्चा करते, निर्णय घेत नाही, चर्चा करून निर्णय घ्यावे लागतात. बऱ्याच वेळा काय होतं माहिती का,
बायकांचे डोके फिरले ना ते म्हणतात चला हे चर्च नको दुसरीकडे जाऊ, तो पण बैल निघतो. ते म्हटले ना नाही इथं काय नाही, ते मला कोणी मान देत नाही, माझं कोणी ऐकत नाही, आणि इथं मला किंमतच नाही, इथं मला हेच नाही आणि मला भेटतच नाही. यांनी तोंड फुगवलं, त्यानी तोंड. चर्च सोडायचं कारण काय? फक्त तोंड फुगवलं. मग घरात तोंड फुगवल्यावर घर सोडता? नवऱ्याने तोंड फुगवलं नवरा सोडता? बहिणीने तोंड फुगवलं बहीण बंद करता? तिचं तोंड 4 दिवसांनी 5 दिवसांनी फुगलेलं तोंड फुटतं, मोकळं होता. चर्चा काय सांगितलं त्यांनी? देवाचा मनुष्य आहे, जिथं देवाची संगती आहे त्या मनुष्याला तुमच्या घरामध्ये तुम्हाला घ्यावं लागतं. हे आत्मिक लोकांचं काम आहे. कान देऊ नये का? कोणते निर्णय घेताना आपल्या पतीला आपल्या निर्णयामध्ये सहभागी करा. आता अजून पवित्र शास्त्रातलं एक उदाहरण सांगतो. शमशोनाचा जन्म होताना शमशोनाच्या आईला देवाच्या दूतानं दर्शन दिलं आणि त्याला सांगितलं की पहा तुझ्या पोटी एक पुत्र जन्माला येणार आहे. ती पळत पळत आपल्या नवऱ्याला गेली, तिने सांगितलं, आणि तो तिचा नवरा लगेच म्हटला नाही बरं झालं एवढ्या दिवसात आपल्याला लेकरून होतं. तो म्हटला नाही, पहिले मला दाखव कोण आहे तो, कोण आहे तो दाखव. गेला त्या माणसाबरोबर त्या दूताबरोबर डिस्कशन केलं आणि पुन्हा विचारलं. काय विचारलं त्यांनी? जन्माला येणाऱ्या मुलाचं संगोपनास आम्ही कसं करावं? नवऱ्यानं तो प्रश्न टाकला. नुसतं लेकरू घ्यायचं नाही, संगोपन कसं करायचं, म्हणजे डिस्कशन केलं. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही आत्मिक स्त्रिया बनता, स्पिरिच्युअल, एकदा स्पिरिच्युअल स्त्रियांचा दर्जा तुम्हाला मिळाला ना, सारे संबंधाने काय घडलं? सारा हगारेचा मुलगा इश्माईल, जी सारेची चूक आहे, ही सारेची चूक असताना सुद्धा जेव्हा इश्माईल आणि इसाक एकत्र खेळायला लागले तेव्हा सारा म्हणती हे दोघं एकत्र राहायला नको, आणि त्यांचा वाद परमेश्वरापर्यंत गेला. तेव्हा परमेश्वर काय सांगतो माहिती का? सारा म्हणती ते ऐक, का तर दर्जा सुधारलेला आहे. एक स्पिरिच्युअल स्त्री, एक थोर स्त्री बनलेली आहे. थोर स्त्री कशी काय बनली? कसं काय थोर बनली ती? चूक तर तिने केली. कोणती चूक केली? जन्माला इश्माईल तिनेच घातला, पण चूक दुरुस्त केली. काय? आता इश्माईल आणि इसाक एकत्र नको. म्हणजे आत्मिक अर्थ काय? इश्माईल म्हणजे दैहिकता आणि इसाक म्हणजे आत्मिकता. तुमच्या परिवारामध्ये दैहिकता आणि आत्मिकता एकत्र कधी राहता कामा नये. कसं असतं बघा, ते लेकर संडे स्कूलला आल्यावर खूप सुंदर गाणे गातात, संडे स्कूलची गाणे गातात, मग वचन बोलायला लागतात. मग पाहुणे बाहेरचे पालक आल्यानंतर पाठसाहेबाला म्हणून दाखव वचन, संडे स्कूलचं गाणं म्हणून दाखव, संडे स्कूलचं गाणं. आणि दुसरे पाहुणे आले की मन सिनेमाचं गाणं, पण ते गाणं म्हण, हे गाणं म्हणते. इश्माईल पण आणि इसाक दोघं एकत्र. मग तुम्ही कुठले आले? थोर. थोर पण मिळवण्यासाठी इश्माईल गेला पाहिजे, दैहिकता गेली पाहिजे ना. जेव्हा दैहिकता जाती ती स्त्री थोर बनती. परमेश्वर मार्गदर्शन काय करतो तुम्हाला? दोघं एकत्र कधी राहू शकत नाही. म्हणून गलती करायच्या पत्रामध्ये सांगितलं आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणार नाही. जिथं देहाची वासना आहे तिथं पवित्र आत्मा कसा राहणार आहे? म्हणून लक्षात घ्या, थोर पण असं मिळत नाही. आम्हाला ते नेत्र आवश्यक आहे ज्या नेत्रामध्ये देवाचा मनुष्य प्रभू येशू ख्रिस्त आलिशा आमच्या नजरेला पडला पाहिजे. बरं, आता तिने काय केलं? आपल्या पतीबरोबर डिस्कशन केलं. आणि नवऱ्याला लक्षात घ्या, तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये फोर्स करता. बऱ्याच स्त्रिया आहेत ना, त्या आता मी पाळक आहे, जवळजवळ 28-29 वर्ष सेवा करतो. त्याच्यामध्ये एक डायलॉग मला कायम ऐकायला मिळतो. पाळक साहेब, यांच्यासाठी प्रार्थना करा, यांना चर्चला यायला आवडत नाही. म्हणजे ते दाखवताना काय, माझा नवरा नाही धार्मिक, मी धार्मिक आहे, मी फार उपास करते, मी फार प्रार्थना करते. मी एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे, माहेरच्या लग्नाला जाताना त्याची इच्छा नसताना त्याला फरफटत घेऊन जाता, कुणाचं तरी असलं तर. फक्त चर्चला नेताना तुम्ही नाही होते माझं ऐकत नाही तरी घेऊन जाताना ओढत. देवाच्या बाबतीमध्ये अहो तुम्ही कुठले आले? थोर स्त्री ती, जसा यहोशुवा म्हणतो मी आणि माझं घराणं परमेश्वराची सेवा करेल, ही स्त्री सुद्धा सांगते काही झालं तरी चालेल, पण माझ्या घराण्याला घेऊन मी देवाच्या सेवेमध्ये उभे राहील. हे तुमचं जीवन असलं पाहिजे.
आलिशा तुमच्या घरात यायलाच पाहिजे. बरं नुसता आलिशा तुमच्या घरामध्ये म्हटलं तुम्ही आलिशाला, नाही या ना पाळक, काय लोक या ना पाळक साहेब घरामध्ये बसा, आणि बोचके मांडून ठेवले घरात. कसं पाळक तर बसल का हो घरामध्ये? बोचके सगळे तिथं ठेवलेले असले. मी ज्या मंडळीचा पाळक आहे तिथं एक ब्रदरने मला म्हटले, पाळक साहेब बरं झालं तुम्ही 3 महिन्यात तर आमच्या घरात येता का, त्या निमित्ताने आमचं घर साफ होऊन जातं. म्हणजे आमची बायको घर स्वच्छ करते, का तर पास्टर येणारे म्हणून सगळं घर साफसूफ करून ठेवते. मग मी पण थोड्या बसतो तिथं, मग त्यांच्याबरोबर जेवतो, सगळं करतो. आता विचार करा, सगळं स्वच्छ आहे म्हणून. आता या स्त्रीनं आलिशा आपल्या घरात त्याला पहिल्यांदा बोलवलं. आता ती काय म्हणते माहिती का, कायम आपल्या घरामध्ये तो राहायला पाहिजे. आलिशा प्रतिकात्मक इशू आहे. आलिशा प्रतिकात्मक इशू आहे. कसं काय? जेव्हा आलिशा मेला त्याला कबरेमध्ये ठेवलं आणि कबरेमध्ये आलिशाच्या अस्थी शिल्लक राहिल्या. आणि एक मनुष्य मेल्यावर त्याला कबरेमध्ये ठेवलं तर आलिशाच्या अस्थीला त्याच्या अस्थी लागल्या आणि तो मेलेला मनुष्य जिवंत झाला. आता येशू ख्रिस्ता संबंधानं काय? काल आम्ही ऐकलं, प्रभू येशू ख्रिस्त त्याला कबरेमध्ये पुरलं आणि येशूच्या अस्थी त्या कबरेतल्या व्यक्तीला लागल्या आणि मेलेले जिवंत झाले. म्हणजे ते प्रतिकात्मक आहे. आलिशा एक प्रतिकात्मक व्यक्ती आहे. आता हा प्रतिकात्मक आलिशा म्हणजे येशू, जी स्त्री आपल्या घरामध्ये येशूला आणण्याचा आग्रह करते ती थोर स्त्री आहे. तुमच्या घरात तो आग्रह असला पाहिजे. कित्येक परिवारामध्ये सगळं आहे पण येशू नसल्या कारणानं घराची वाताहत झालेली आहे, कुटुंबाची दैना उडालेली आहे. तुमची लेकरं देशोधडीला लागली, पतीमध्ये शांती नाही, पगारामध्ये पुरवठा नाही, घरातलं वातावरण बिघडलेले, वादविवाद, भांडणं, अशांती, कोणाचं कुणाशी पटत नाही, सगळ्यांची तोंड वेगळ्या दिशेला गेली. कोण जबाबदार आहे? कोण त्याला जबाबदार आहे? मी पुन्हा तुम्हाला सांगतो, थोर स्त्री बनण्यासाठी येशू घरामध्ये येणं गरजेचं आहे. म्हणून मरिया काय म्हणते माहिती काय? येशू ख्रिस्त लाजरस मेल्यावर तिथं पोचल्यावर मरियेचा डायलॉग काय? ती म्हणते, तू असता तर माझा भाऊ मेला नसता. सत्य आहे. जर येशू जीवनामध्ये परिवारामध्ये नसला तर आमची लेकरं मरणार आहेत. आता याच थोर स्त्री संबंधानं तिला मी बायबलमध्ये तिला थोर का म्हटलं त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आलिशानं तिला लेकराचा आशीर्वाद दिला. वसंत रूपी पुनरूपी आल्यावर तुझ्या हातामध्ये मी लेकरू पाहिल. तिने आलिशाला आपल्या घरामध्ये घेतला. त्याचा फायदा काय? या स्त्रीचा मुलगा मेला, या स्त्रीचा मुलगा मेला, पण तिच्याकडे आलिशा होता. आणि तिचा नवरा तिला विचारतो, ती म्हणते की त्या मुलाला नवऱ्याच्या स्वाधीन केलं. ती म्हटली मी जाऊन येते. त्याचा पहिला प्रश्न कोणता होता माहिती का? आज काही शब्दात नाही, चंद्रदर्शन नाही, तू कसं काय चाललेली आहेस? आता पुरुष तुम्हाला अडखण करणार. ते म्हणतात ना, आधी घरातलं करा, आधी नाश्ता पाणी जेवण, मग मंदिराला जा, मग चर्चला जा. शब्दात नाही, चंद्रदर्शन नाही, कसं काय तुम्ही चाललेला आहात? ती म्हणते मला जायचं शब्दात चंद्रदर्शन याचं महत्व नाही, मला माझा मुलगा मेला आणि त्याला आलिशाला माझ्या घरी आणायचंय. बरं, आलिशाला घरी आणायचंय तर आलिशासाठी तिने तरतूद केली. त्या 4 वस्तू मी तुम्हाला सांगणार आहेत जी तुमच्या घरामध्ये असायला पाहिजे. परंतु तिनं आलिशा आपल्या घरात राहावा याच्यासाठी तरतूद करून ठेवली. 10 घराच्या वरती त्याच्यासाठी खोली बांधली. आता मुलगा मेला आणि तिने काय केलं माहिती का? जेव्हा तिचा मुलगा मेला, ज्या खोलीमध्ये आलिशा राहत होता त्याच खोलीमध्ये त्याला ठेवलं. हे सुज्ञता आहे. ही जी सुज्ञता, हे मोठेपण आहे. कोणतं? जी आलिशाची खोली बांधून ठेवलेली होती त्या खोलीमध्ये माझा मुलगा. ती नाही म्हटली मुलगा मेला चला आता पुरून येऊ, नातेवाईक जमा करू आणि मग आपण रडू आणि मग त्याला पुरून टाकू. नाही नाही नाही, तिला माहिती आहे देवानं मला जन्माला घातलं ना मला कर्तृत्व करण्यासाठी. आणि ते कर्तृत्व कोणतं? माझ्याकडं आलिशा आहे आणि आलिशा माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. आलिशा माझ्या डोळ्यातले अश्रू पुसणार आहे. आलिशा माझ्या ज्या आलिशानं मला अभिवचन दिलं तुझं घर नामतं करणार आहे, आता त्या आलिशा समोर जाणार. आणि ती स्त्री तिकडं लवकर लवकर त्या गाढवावरती बसून निघाली, टेकडी चढली आणि तेवढ्यामध्ये त्या आलिशानं पाहिलं, अरे बघ ती बाई आली. आलिशानं ओळखलं, लांबून ओळखलं. लक्षात ठेवा, देवाच्या नजरेमध्ये धार्मिक स्त्रिया लगेच येतात. हो, तुम्हाला काय वाटतं तुम्ही धार्मिक जीवन जगता म्हणजे देवाची नजर तुमच्याकडे नाही का?
जे खरं धार्मिक जीवन जगतात ना, परमेश्वर लांबून त्यांच्याकडे पाहत असतो. अलिशानं पाहिलं ती स्त्री. आता विचार करा, अलिशा राजवाड्यामध्ये हा एक मोठा संदेष्टा आहे, मोठा संदेष्टा. आता मी तुमच्याकडे आलो, तुम्हाला भेटलो, काही दिवसांनी तुम्ही मला येऊन भेट. आता मी एवढा काही मोठा संदेष्टा नाही, एवढा मोठा सेवक नाही की तुम्हाला विसरायला पाहिजे. पण मी पण बऱ्याच लोकांना भेटल्यावर तुम्ही एखादी व्यक्ती आल आणि म्हणून पाळीत साहेब मला ओळखलं का, माझी नजर मला नाही आठवणार ह्युम कुठले चर्च आहेत, ह्युमचे आहेत का, कुठले आहेत काय आहेत, नाही लक्षात येणार की हा कुठं तरी या बाईला कसं काय त्यांनी एवढ्या मोठ्या सेवकानं ओळखलं का. तर ती एक महान थोर स्त्री होती. आणि तिचं थोर पण काय माहिती का, आजपर्यंत कोणत्या परिवारानं त्या अलिशाला घरामध्ये खोली दिली नाही, पण पहिली स्त्री जिनं अलिशाला आपल्या घरामध्ये खोली दिली. तुम्ही किती मोठ्या घरामध्ये राहता ते महत्वाचं नाही, पण तुमच्या घरामध्ये एक प्रार्थनेची खोली असली, तुम्हाला येशू ख्रिस्त ओळखणार आहे. तुमचं घर प्रार्थनेची, ते प्रार्थनेची. म्हणून येशू म्हटलं ना, जेव्हा तू प्रार्थना करतो तेव्हा आतल्या खोलीमध्ये जा. कोणती खोली आहे ती? ती खोली आहे की जिथं येशू त्याने यावं आणि आतल्या खोलीमध्ये बसून तुम्ही त्याला आपलं रदगत सांगावं. अलिशासाठी तिने ती खोली बांधली होती, त्याच्यामुळं त्यानं ओळखलं. आता त्याने काय केलं, त्या गेहजीला पाठवलं, म्हटलं जा तिचं काय म्हणणं आहे ते सांग. आणि गेहजी पळत पळत आला. सिस्टर काय झालं, कशाला एवढा लगबगीत, सरग बाजूला. कारण तिला माहितीये नातेसंबंध फक्त येशूशी असू द्या. तुम्हाला आत्मिक जीवन थोर बनायचंय का, मग मध्ये असणाऱ्या गेहजीकडे पण लक्ष देऊ नका. प्रत्येक धार्मिक व्यक्तीच्या वाटेमध्ये एक गेहजी असणार आहे. असं नाही की तुम्ही आत्मिक जीवन जगला आणि तुम्हाला गेहजीची तुमची भेट होणारच नाही. सगळ्यांना गेहजी येणार. गेहजी काय तुम्हाला डिस्टर्ब करणार आहे, निराश करणार आहे. तुम्ही जेवढं, बरेच लोक जेव्हापासून प्रार्थनेत वाढायला लागलं ना, तेव्हापासून निराशा जास्त यायला लागली. येणारच ना, गेहजी येणार वाटेमध्ये. गेहजी तुम्हाला अलिशाकडे जाऊ देणार नाही का, तर अलिशाकडे जर तुम्ही गेला तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आणि गेहजी किती घातक आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. अलिशा त्या ठिकाणामध्ये नाही, मला डायरेक्ट अलिशाला भेट गेला अलिशाकडे. आणि मग अलिशा काय झालं, काय प्रॉब्लेम आहे तुझा. आणि तिने बोलायला सुरुवात केलं, मी काय तुम्हाला मुलगा मागितला होता का, तुम्ही मला मुलगा दिला आणि तो आता मरून पडलाय, तो मेलाय मुलगा. मग आता हिची परीक्षा. ठीक आहे तुझा मुलगा जिवंत करण्यासाठी मी गेहजीला पाठवतो. मग त्याला म्हटलं गेहजी हिच्या बरोबर जा. ती काय म्हटली माहिती का, तुमच्या माझ्या जीविताची शपथ, मी गेहजीला मुळीच नेणार नाही, तुम्हीच माझ्या बरोबर यायला पाहिजे. हा आग्रह आम्ही कधी कधी टेम्पररी अरेंजमेंट करतो. चला गेहजी तर गेहजी, आला रोग बरा झाला, मुलगा जीवन झाला, मेला तर मेला, राहिला देवा तुझ्या इच्छेप्रमाणे. ते नाही, तरी त्याने आग्रह, नको तू जा. आणि त्याला त्या गेहजीला काय त्यांनी काठी दिली. गेहजी गेला आणि तो पण लगबगीने गेला. गेहजी तसेच असते, ते गडबड करतात जातं आणि गेला त्या खोलीमध्ये. आणि मुलाच्या अंगावरून इकडून तिकडून काठी फिरवायला लागला आणि मुलगा जिवंत व्हायला तयार नाही. आणि येऊन त्या अलिशा, महाराज तो मुलगा जिवंत व्हायला तयार नाही. मग ती म्हणती, याच्यासाठी तर मला तू नको होता, मला अलिशाच पाहिजे होता. लक्षात ठेवा, या पृथ्वी तलावर आत्मिक जीवन जगताना तुमच्या समोर गेहजी असेल, पण गेहजीकडे लक्ष देऊ नका. तुमचं लक्ष फक्त तुमच्या येशूकडे असू द्या. तोच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता अलिशा आला आणि कुठं गेला, वरच्या खोलीवर. काय होतं वरच्या खोलीमध्ये त्याला एवढं आकर्षण. बघा, मी इथं आल्यावर बरेच लोक घरी, पाळक साहेब आमच्या घरी या 2 मिनिटाची प्रार्थना करा. आणि बऱ्याच मिटिंगला गेल्यावर लोक सांग या ना आमच्या घरी 2 मिनिटाची प्रार्थना करा. मी म्हणतो ज्याला प्रार्थना करायची ना त्यांनी जिथं मिटिंग आहे तिथं घेऊन या. मग अलिशा तर माझ्यापेक्षा कितीतरी मोठा होता, इतका जबरदस्त सेवक आहे. तोही म्हणू शकला असताना, बाई एक काम कर, जशी आली त्या वाटेनं परत जा आणि तुझ्या नवऱ्याला तुझ्या मुलाला घेऊन यायला सांग, तुम्ही 2 जण या, मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल आणि तुझा मुलगा बरा होऊन जाईल. अलिशाच्या मनामध्ये त्या स्त्री संबंधानं, तिच्या प्रश्नासंबंधानं एवढी कशी तळमळ होती, कशी काय एवढी मोठी झाली होती ती, की त्या अलिशाला त्याचं ठिकाण डोंगर सोडून त्या बाईकडं तिच्या घरापर्यंत जाण्यासाठी कशी काय एवढी मोठी झाली. कोणतं थोर पण तिच्याकडे होतं, कोणतं आकर्षण होतं अलिशाला, की त्याला त्याची जागा, त्याचं ठिकाण सोडून त्या स्त्रीच्या घरी जावं लागलं. कोणतं थोर पण होतं. त्याच्यासाठी पुन्हा ते वचन वाचूया आपण. 2 राजे 4 अध्याय 8 ते 16 वचन. एके दिवशी
8 ते 16 ना. एके दिवशी असे झाले की अलिशा शुनेम येथे गेला. शुनेम येथे गेला. तेथे एक थोर स्त्री राहत होती. एक थोर स्त्री राहत होती. तिने त्यास आग्रह करून जेवावयास लाविले. आग्रह करून जेवावयास लावलं. पुढे तो त्या वाटेने जाई. पुढे तो त्या वाटेने जाई. तेव्हा तेथे जेवावयास उतरत असे. काय केलं तिने? आग्रह करून जेवायला बोलवलं. जेवायला लावलं. पण जेवण हा शब्द जो आहे ना तो फार मोठा आशीर्वादासाठी कारण ठरलेला आहे. तुम्ही बघा, एलिया सुद्धा एका विधवेच्या घरी गेला तेव्हा त्याला सांगितलं, कावळा बंद केला आणि त्याला सांगितलं की जा, तू त्या स्त्रीच्या घरामध्ये जा, विधवेच्या घरामध्ये जा. सारपं त्या ठिकाणी विधवा आहे, त्या विधवेच्या घरामध्ये तुझी प्रोव्हिजन, तुझी तरतूद करून ठेवली. आता माझ्यासारखा सेवक, मी विधवा म्हटल्यावर मी काय विचार केला, गव्हर्नमेंटमध्ये असेल, रिटायर झालेली असेल, मोठी पोस्ट असेल आणि तिच्याकडे भरपूर पैसा असेल, ज्यास देव बोलतो ना, मी तुझी तरतूद प्रोव्हिजन तिच्या घरामध्ये केलेले. माझ्या डोक्यात तशी एलियाच्या डोक्यात तशीच कल्पना. आणि जातो त्या स्त्रीकडे पाहतो तर काय, ती स्त्री 2 काटक्या जमा करून घरामध्ये जात असते. तेवढ्यात एलिया तिथं जातो आणि म्हणतो, बाई मला थोडंसं प्यालाभर पाणी घेऊन ये. ते ठीक आहे, जाऊन प्यालावर पाणी घेऊन येते. थांबा म्हटली स्वामी महाराज, मी जाऊन लगेच म्हटलं ते कोरभर भाकर शिजवून आण. बघा बरं का, मला अलिशाला तिने जेवायला घातलं. एलिया विधवेच्या घरामध्ये गेला. तेच ती स्त्री, ती विधवा काय म्हणती माहिती का, महाराज गाडग्यामध्ये थोडंसं पीठ आहे, माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी एक भाकर मी भाजणार, ती मी खाणार, माझा मुलगा खाणार आणि मरून जाणार. तेव्हा एलिया तिला काय म्हणतो माहिती का, तसं करू नकोस, आधी भाकर मला भाज, मग तुझ्या मुलाला भाज. आता विचार करा, एकच भाकरीचं पीठ आहे, याला भाजल्यावर मुलाला कशी काय भाजणार आहे? पण थोरपण याच्यासाठीच आहे ना. स्त्रियांमध्ये ते थोरपण त्यांना माहिती आहे, जेव्हा त्या स्त्रिया आपल्या परिवाराला वाचवण्यासाठी जे देवाचं वचन सांगतात तसं स्वीकारतात, त्या स्त्रिया थोर बनतात. म्हणजे काय, तुम्ही तुमचं कुटुंब, तुमचा परिवार चालवताना तुम्हाला माहितीये की तुम्ही तुमच्या परिवारामध्ये ज्या गोष्टीचं नियोजन केलेलं आहे, तुमचा पगार, तुमचा पुरवठा हा मर्यादित आहे. ते तुमच्या लेकरांसाठी, तुमच्या पतीसाठी आणि तुमच्या व्यक्तिगत जीवनासाठी, या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करता. पण प्रभूला, एलियाला दिलं पाहिजे, एलियाला भाकर दिली पाहिजे, हा विचार ज्या स्त्रीच्या मनामध्ये येतो ना, ती स्त्री आपल्या मुलाला वाचवण्याचं काम करते. आता बघा, ती भाकर ती थापत असताना मुलाकडे पाहत असेल, अरे आता हा मुलगा, याला भाकर थापल्यावर या मुलाला कुठली भाकर देणार आहे. ती मुलाकडे पाहती, भाकर थापती. मुलगा तिच्याकडे पाहतो आणि त्याला वाटतं की दुष्काळामध्ये माझ्या आईची शेवटची भाकर ती मला देणार आहे. पण जेव्हा ती भाकर थापताना त्याला सांगते, बाळा ही भाकर तुझी नाही, आज इथं देवाचा सेवक एलिया आपल्या घरामध्ये आलेला आहे, पहिल्यांदा त्यांनी भाकर मागितलेली आहे, ती भाकर त्याला देऊ, तेव्हा आपल्याला भाकर देणार आहे. तो मुलगा ती भाकर पाहताना तो काय करतो माहिती का, मम्मी राहू दे, जर देवाचा सेवक, देवाचा मनुष्य आपल्या घरामध्ये आला, त्याला तू भाकर दे. तिने काय केलं, भाकर घेतली, एलियाला दिली, एलियानं खाल्लं आणि खाल्ल्यावर तिला प्रतिप्रश्न केला, बाई तुझी काठवत घेऊन ये, तुझं तेलाचं भांड घेऊन ये, दोन्ही पण घेऊन ये. महाराज काठवटीमध्ये कोपऱ्यात कुठं तरी पीठ आहे, राहू दे, तू मला भाकर दिली, तू मला जेवण दिलं, तू थोर बनणार आहे. कोणतं तुझं थोर पण, आता मी तुझ्या काठवटीला आशीर्वाद देतो, तुझ्या भांड्याला आशीर्वाद देतो. 3.5 वर्ष तिच्या काठवटीतलं पीठ संपलं नाही, तिच्या भांड्यातलं तेल संपलं नाही. लक्षात ठेवा, शुनेम या ठिकाणात थोर स्त्री आहे, त्याप्रमाणे आम्ही पाहतो सारफत या ठिकाणात थोर स्त्री आहे. आज मी म्हणतो या नगरमध्ये एक थोर स्त्री आहे आणि प्रभू तिच्यामधली ती क्वालिटी पाहतो की ती क्वालिटी तुम्हाला थोर बनवणार आहे. कोणती क्वालिटी? जेव्हा देवाच्या बाबतीमध्ये तुम्ही निर्णय घेताना, तेव्हा कुटुंबापेक्षा, तुमच्या व्यक्तिगत जीवनापेक्षा देवाच्या आज्ञेलाच महत्व दिलं पाहिजे. हे तुमचं थोरपण आहे. थोडंसं आवाज वाढवलं, कमी झाला, हे थोरपण आहे, हे थोर स्त्रीचं लक्षण आहे. म्हणून थोर स्त्रीच्या बाबतीमध्ये विचार करताना तुम्ही तुमचे व्यक्तिगत विचार बाजूला ठेवून टाका. त्या स्त्रीने पण काय केलं, अलिशा वारंवार वाटेनं जातो, त्याला जेवायला घातलं. ऐका बरं का, मला घालू नका, नाही तर तुम्ही मला बोलवाल, पळक साहेब आमच्या घरी या. एक सांगतो तुम्हाला, देवाचा सेवक, शास्त्रामध्ये असं लिहिलं, कोणी माझ्या दासाला प्यालाभर पाणी दिलं तर आपल्या प्रतिफळास मुकणार नाही. मग विचार करा, प्यालाभर पाणी दिलं तर प्रतिफळास मुकणार नाही. अलिशाला तर वारंवार ती जेवण देत होती,
किती मोठं प्रतिफळ असेल. काय थोरपण आहे, कोणतं थोरपण आहे. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्या शिष्यांना सांगितलं दोघांनी जावा, वाटेसाठी जोडणा घेऊ नका, भाकरी घेऊ नका, कमर कशामध्ये पैसे घेऊ नका, ज्या घरात तुम्ही जाल त्या घरामध्ये तुम्ही राहा. कुठपर्यंत? जोपर्यंत मी तुम्हाला सांगतो तुम्ही सेवा करता तोपर्यंत. मग आता भाकर घेऊ नका, कमर कशात पैसे घेऊ नका, मग हा कसं काय जिवंत राहणार आहे? ऐका, थोर बनवण्याचं ते माध्यम तुम्हाला सांगत आहे. तुम्ही आत्मिक लोक कसे बनावे, कसं तुमचं परिवार उच्च पदावरती, कसं तुमचं परिवार मोठा बनणार आहे असं म्हटलं त्या ठिकाणामध्ये. तर तुम्ही ज्या घरात जाल, तुम्ही जाताना त्या घरामध्ये म्हणा तुम्हा शांती असो. स्वार्थ सांगणाऱ्याचे पाय किती मनोरम आहे, किती सुंदर आहेत. अहो, आलिशा तिच्या घरामध्ये येणार होता शांतीची वार्ता घेऊन येणार. कोणती शांती? बाई, तुला मुलगा होणार ही शांती आहे. तिचा नवरा वृद्ध आहे, त्याला लेकरू होऊ शकत नाही. आणि त्या ठिकाणामध्ये लोकांचे शब्द, लोकांचा दोष. काय लोक, एवढे वर्ष लग्नाला झाले, एवढे वर्ष लग्न झाले, म्हातारे झाले, परंतु आता तुम्हाला लेकरं नाही. आलिशा तिच्याकडे शांतीची बातमी घेऊन आला. कोणती बातमी? तुझा नवरा म्हातारा झाला तरी तुझ्या नवऱ्याच्या द्वारे तुझं घर मी नांत करणार आहे. एका वाक्याच्या द्वारे. कोणतं? त्या बाईनं वारंवार त्या आलिशाला आपल्या घरामध्ये जेवणासाठी निमंत्रण केलं. या थोर स्त्रीची ती पहिली क्वालिटी आहे, म्हणजे सेवकाची काळजी. ज्या मंडळीमध्ये सेवकाची काळजी घेणाऱ्या स्त्रिया नसतात ती मंडळी कधी थोर नसते बरं का. तुम्हाला सेवकाची काळजी घ्यावी लागेल. सेवक हा तुमच्या घरासाठी आशीर्वादाचं कारण आहे. लक्षात ठेवा, आशीर्वाद तुम्हाला स्वर्गातनं पडणार नाही. आशीर्वाद स्वर्गातनं नाही पडणार. भालकर एलियाला द्यावी लागली तेव्हा तिची काठवत आशीर्वादित झाली. जोपर्यंत भाकर एलियाकडे जात नाही तोपर्यंत. आता बघा, डोंगरावरती सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे शिष्य आले, ते म्हटले प्रभूजी गेली 3 दिवस झालं लोक आपल्या मागे, त्यांनी डबे नाही, जेवण नाही, इथं काय खाण्यासाठी पण नाही. त्यास येशू काय म्हटलं माहिती का? तुमच्या भाकरी त्यांना द्या. ऐका बरं का वाक्य, तुमच्या भाकरी तुम्ही द्या. आता बघा, रानामध्ये इस्रायल लोक जेव्हा मिस्रातनं निघाले तेव्हा देवानं रानातनं त्यांना मान्ना पाठवला. भूक लागल्यावर मान्ना दिला, मटण दिलं, त्यांनी कुरकुर करायला लागले. काय नुसतं मान्ना खाऊन खाऊन कंटाळाला, मटण नाहीये, लावे पक्षी पाठवले. लावे पक्षी खाऊन झाल्यावर ते म्हणतात काय नुसतं मटण, मान्ना, कांदा नाही, भेंडी नाही, काकडी नाही. बघा आपले ख्रिस्ती लोक असे बरं का, काही पण द्या त्यांना ते बोंबलतच राहतात नाही का, हे नाही ते नाही ते नाही. तिथं त्यांनी तशीच ओरड केली. मग आता विचार करा, रानात मान्ना दिला, डोंगरावरती पण त्यांनी चमत्कार करायला पाहिजे होता ना. असं काही मिरॅकल्स करायला पाहिजे होतं की डोंगरावरती भाकरी यायला पाहिजे. येशू होतो, येशूची पद्धत वेगळी आहे, हेच मी तुम्हाला सांगतो. जेव्हा काना गावामध्ये त्यांनी पहिला चमत्कार केला, ते म्हटले द्राक्षरस संपला, त्यास येशू म्हटला आधीचं रांजण रिकामं करा आणि दुसरं रांजण पाण्यानं भरा. बघा, एलियाने एक चमत्कार केला विधवेच्या घरी. त्या 4थ्या अध्यायामध्येच तुम्ही गेला तर घरी वाचा, मला तेवढं सांगायचं नाही तुम्हाला. अजून मला वाटतं भजनाचा कार्यक्रम आहे, लवकर संपूर्ण मला गरजेचं आहे. मी तुम्हाला असं रात्रभर असंच कीर्तन तुम्हाला इथं सांगू शकतो, पण तुम्हाला जाऊन परत पहाटेची जाऊ द्या, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आता तो एलिया त्या बाईच्या घरामध्ये जातो. ती म्हणते की माझा पती तुझा सेवक मरून गेला आणि मरताना कर्ज ठेवून गेला आणि आता तो सावकार येणार, माझ्या मुलाला घेऊन जाणार आहे. तो काळजी करू नको, इकडे तुझ्या घरातली सगळे भांडी जमा कर, तेलाचं भांड घेऊन ये. त्या तेलाच्या भांड्यावर त्याने आशीर्वाद दिला आणि मग म्हटलं भांडी भरायला त्याने सुरुवात केली. त्या बाईनं सगळी भांडी भरून झाली. शेजारी पाजारची भांडी घेऊन ये, ती पण भरली. आणि तो म्हणतो जाता विक आणि उदरनिर्वाह कर, तुझं कर्ज फेडून टाक. तिथं पण एलियानं काय पद्धत वापरली माहिती का? तुमच्याकडे जे आहे ते त्याने आशीर्वादित केलं. बऱ्याच लोकांची मला फाळक साहेब देवाला खूप देण्याची इच्छा आहे, तुम्ही अशी प्रार्थना करा की मला देवानं भरपूर द्यावा. तुम्हाला भरपूर दिल्यावर तुम्ही देता, ह्याच्यात काय विशेष आहे? माझं कर्ज पेटलं पाहिजे मग मी तुम्हाला तुमच्या मंदिरासाठी देईल, तुम्हाला याच्यासाठी. तो मिरॅकल नाही, तुमच्याकडचं आहे ते आणून दिलं. मग डेअरिंग केलं एका मुलानं. ऐकली असेल चर्चा, अरे येशू म्हटलं ना भाकरी द्या भाकरी द्या भाकरी द्या. शिष्य म्हटले आमच्याकडे भाकरी नाही. तो इकडे या, माझ्याकडे भाकरी आहेत.
किती भाकरी आहेत? 5 भाकरी 2 मासे. तो म्हटला घेऊन या. येशूनं त्या 5 भाकरी 2 मासे घेतले आणि मग आशीर्वाद दिले. विचार करा, छोट्या मुलाचं नाव येशूच्या बरोबर डोंगरावरती आलं. एक छोटा मुलगा. अरे नगरच्या स्त्रियांनो, थोर बना. असं नाव जेव्हा नगरचा विचार करतील ना, त्यास इथली एक बहीण, त्या नगरमधली एक बहीण अशी बहीण असली पाहिजे की बायबल सांगतं तिने थोर बनावं, जसं तो मुलगा थोर बनला. शास्त्र सांगतं ही येशूची पद्धत आहे. डोंगरावरती त्याने अचानक अचानक काही घडणार नाही. एका व्यक्तीने मला फोन केला, मला पाळक साहेब 1 कोटीची लॉटरी काढली, प्रार्थना करा. 1 कोटीचं जर लॉटरी मला लागली तर 10 लाख तुम्हाला देणार आहे. अरे तू कष्ट करून आणून दे ना 10 लाख. त्याला लॉटरी लागल्यावर म्हणजे देवाने तुला 1 कोटी द्यायचे, मग तू त्यातले तू काहीच न करता देवाने तुला 1 कोटी द्यायचे. बरं, दुसरी गोष्ट, माझ्या प्रार्थनेने तुला लॉटरी लागायला पाहिजे तर मी 10 लॉटऱ्या खोडून घेऊन बसलो असतो, म्हटलं असतं देवा माझी लागू दे, मला 10 कोटी मिळू दे. काहीतरी वेड्यासारखं बोलून आत्मिक 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 तसं नसतं. आत्मिक प्रॅक्टिकल असतं. आणि प्रॅक्टिकल बनण्यासाठी तुम्हाला थोर बनावं लागतं. आणि थोर बनण्यासाठी जे आलिशाला आपल्या घरामध्ये घेतात, त्याला भोजन घालतात, त्याला जेवायला घालतात, आणि मग आलिशा म्हणतो मला आता तुला आशीर्वाद द्यायचा. आता 4 गोष्टी पटकन सांगून जातो. 4च गोष्टी त्याच्यात. पुढे वाचा. ती आपल्या नवऱ्यास म्हणाली, हा पुरुष वारंवार या वाटेने जातो. हा पुरुष वारंवार या वाटेने हा जातो. कोणी देवाचा पवित्र माणूस आहे, देवाचा कोणी पवित्र माणूस असे मला दिसते. असे मला दिसते. यास्तव धाब्यावर आपण एक लहानशी खोली करू. धाब्यावर आपण एक लहानशी खोली करू. आणि त्याच्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची व एक समई अशी तिच्या ठेवू. आता ती काय म्हणते माहिती का? आलिशा आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहायला पाहिजे. कायमस्वरूपी. आमचा प्रॉब्लेम काय माहिती का? आमच्याकडे येशू येतो नाताळाला, नवीन वर्षाला तो जातो, परत गुड फ्रायडेला येतो, त्याला क्रुसावरती देतो, ईस्टरला पुनरुत्थित होतो, पुन्हा 25 तारखेला आम्ही येतो आणि म्हणतो येशू ये माझ्या हृदयात जन्म घे. दरवर्षी जन्म घे, दरवर्षी क्रुसावरती, दरवर्षी पुनरुत्थान. म्हणजे तो टेम्पररी आमच्यामध्ये राहिलेला आहे. कायम कसा राहणार आहे? कायम राहण्यासाठी 4 गोष्टी आवश्यक आहे. पहिली गोष्ट कोणती हो? पहिली काय? काठ. आलिशा तुमच्या घरात राहण्यासाठी पलंग, खाटीची गरज आहे. कशाला लागती खाट? विसावा. रात्रीच्या वेळेस तुम्हाला विसावा लागतो. मग तो विसावा कसा मिळणार आहे? कधी कधी तुमच्या घरामध्ये तुमच्या लोकांना विसावा नसतो. तो नवरा किंवा घरातले लोक म्हणतात या घरामध्ये मला पाऊल सुद्धा टाकू वाटत नाही. एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला ते समजेल. नीती सुधाराचं पुस्तक 21 अध्याय 9 वचन. पटकन वाचा. नीती 21:9. काय थोर स्त्री कोण बनती? कोणती क्वालिटी मनुष्याला किंवा ख्रिस्ताला आमच्या घरामध्ये वास करू देत नाही? नीती सूत्राचं पुस्तक त्याचा 21 अध्याय आणि त्याचं 9 वचन. भांडखोर बायको बरोबर राहण्यापेक्षा, प्रशस्त घरात राहण्यापेक्षा धाब्याच्या एका कोपऱ्यात बसणे पुरवले. काय हो? मोठं घर आहे आणि बायको भांडखोर आहे. बायको म्हणजे स्त्री. आता तुम्ही म्हणता आलिशानं आमच्या घरामध्ये येऊन झोपायला पाहिजे, म्हणजे काय बाहेर गेलं पाहिजे हो? भांडखोरपणा. वाद करणाऱ्या पुरुष तो घराच्या कोपऱ्यामध्ये बसतो. येशू कसा काय येऊन तुमच्या पलंगावर बसेल? त्याला विसावा पाहिजे ना, त्याला शांती पाहिजे. जेव्हा तुमच्यामध्ये शांती असते तेव्हा येशू तुमच्यामध्ये येतो विसाव्यासाठी. पलंग आहे. म्हणून कुटुंबामध्ये स्त्रीनं काही केलं तरी वाद करता कामा नये. मग तुम्ही म्हणता नाही मग पाळक साहेब मी तोंड बंद ठेवलं तर त्यांचं तोंडले सुटतं. तुमचं सुटू द्या, त्यांचं सुटू द्या आणि येशू बाहेर सुटू द्या. मग नाही का चालतं आमचं? नाही हो. बरेच शांती तरी किती करायची हो? आणि एका सिस्टरने ते सांगितलं अहो येशूला सुद्धा राग आला, त्याने आसूड घेतलं. मग बाई तू पण भांडे घेऊन फेक एकमेकावरती. आणि मग संध्याकाळी झोपताना प्रार्थना, कौटुंबिक प्रार्थनाचा. अहो एवढं भांडण करून सुद्धा कौटुंबिक प्रार्थना सोडत नाही. एवढ्या स्ट्रॉंग आहेत आपल्या बहिणी, एवढ्या स्ट्रॉंग आहेत. आणि ते गालगुच्चे धरून धरून तू बसत नाही का प्रार्थनेला? अगं मम्मी आता तरी शांत हो.
कसं राहील येशू घरामध्ये, कसं प्रभू वास करेल घरामध्ये. म्हणून नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये म्हटलं, भांडखोर स्त्रीमध्ये प्रशस्त घरात राहण्यापेक्षा कुठं तरी एक कोपरा जिथं नजर तिची पडत नाही त्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसतो. का तर तिचं भांडण आणि तो वाद मला घरामध्ये नकोय. म्हणून मी तुम्हाला सांगतो, येशू त्या घरामध्ये राहतो ज्या घरामध्ये वाद नाहीत. आमेन म्हणाल का? वाद नाही पाहिजे, काय झालं तरी वाद नको आहेत. वादानं मनुष्य घरात राहत नाही, येशू कसा घरामध्ये राहणार? शांती पाहिजे, त्याच्यासाठी पलंगाची गरज आहे. आता हा पलंग, त्या पलंगावरती काय करणार आहे? धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालत नाही, तर धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही. अजून काय करतो तो? अहोरात्र काय करतो? 20वा कशामध्ये आहे? 20वा वचनामध्ये. ज्या घरामध्ये 20व्यासाठी देवाचं वचन आहे तिथं प्रभू येशू ख्रिस्त राहतो, तिथं आलिशा राहतो. थोर कसं बनणार आहे? तुम्हाला 20व्यासाठी देवाचं वचन. काही लोक टाइमपास साठी भांडतात, करमत नाही म्हणून भांडतात. कधी कधी वेळ जावा म्हणून काहीतरी विषय काढायचा. 1857 तुम्ही तेव्हा बोलला होता, अरे ते म्हणते त्याला झालं, मी तुला माफी मागितली, मी सॉरी म्हटलो, तरी तुमचं भांडण. आणि तुम्ही म्हणता येशू घरामध्ये राहायला पाहिजे. नाही, पहिली गोष्ट तर काय म्हटलं? खाट म्हणजे 20वा देवाच्या वचनामध्ये. त्याच्यात मला खूप स्पष्टीकरण द्यायचंय, परंतु वेळेच्या अभावी मी देत नाही. परंतु तिथं असं म्हटलं, खाट, आणि खाट म्हणजे 20वा. 5 मिनिटामध्ये मी संपवतो. दुसरी गोष्ट काय म्हटलंय? मेज म्हणजे नेमकं काय आहे? आलिशा तुमच्या घरामध्ये आल्यावर कायम राहण्यासाठी तुम्हाला मेजाची गरज आहे. काय मेजाचा अर्थ आहे? काय स्पिरिच्युअल मिनिंग आहे की तुमच्या घरामध्ये मेज आवश्यक आहे? मेज म्हणजे देवाची संगती, सहवास, किंवा ज्याला प्रभोजन म्हणतो. आता प्रभोजनाचा नियम काय? तो म्हणतो, जेव्हा तुम्ही मेजाकडे येताल तेव्हा एकमेकाला आपापसात क्षमा करा. मेज म्हणजे समेट. ज्या घरामध्ये समेट नाही त्या घरामध्ये कधी सुद्धा प्रभू राहू शकत नाही. प्रत्येक परिवारानं एकमेकाबरोबर समेट केला पाहिजे. मला ही पसंत नाही, ही व्यक्ती मला आवडत नाही, ही व्यक्ती माझ्या घरातच नको आहे, ही व्यक्ती माझ्या जीवनामध्ये नको आहे. तुमची वाद आहेत, काही लोक तुम्हाला नापसंत आहेत, तरी तुम्ही मेजाकडे येता. समेट नाही तर तुम्ही थोर बनू शकत नाही. म्हणून मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, मरियेला त्यानं सांगितलं, पेत्राला जाऊन विशेष करून सांग मी उठलो. का? मरियेला माहितीये, येशूला माहितीये या सगळ्या. आता ज्या अर्थी पेत्रानं शिव्या दिल्या आणि शास्त्रात नोंद झाली, याच आमच्याकडं कुठंतरी एका कानात कोपऱ्यात कुठंतरी घडलं जातं. तुम्ही घरी पोचण्याच्या अगोदर बातमी तुमच्या घरात पोचलेली असते, कुठंतरी करून काहीतरी करून आलेली असतं, त्याच्या आधी बातमी. कसं काय एवढं फास्ट हो? मग पेत्राने येशूला शिव्या दिल्या, ती बातमी किती वेगाने पसरली. येशूला शिव्या दिल्या, येशूला शिव्या दिल्या, येशूला शिव्या दिल्या, सगळीकडे चर्चा. चांगल्याची चर्चा होणार नाही, वाईटाची सगळं बातमी. आता येशूनं काय केलं? या चर्चेला पूर्ण विराम म्हणून त्यानं सांगितलं, पेत्रानं मला शिव्या दिल्या, तो माझा प्रश्न आहे, तुम्ही समेट करा. आणि पेत्राला जाऊन विशेष सांगा मी उठलोय. ज्यास पेत्राकडे जाताना त्या मरियेच्या मनामध्ये एक भावना होती, सगळ्याला विसरला आणि पेत्राला विशेष सांगितलं, कारण पेत्र विशेष आहे. आणि मग तिने तो समेट केला आणि सगळे शिष्य एकत्र आले. लक्षात ठेवा, तेव्हा पवित्र आत्मा आला. समेट झाल्याशिवाय पवित्र आत्मा येणार नाही, समेट झाल्याशिवाय तुम्ही थोर बनू शकणार नाही. म्हणून बहिणींनो, मला तुम्हाला सांगणं आहे, परिवारामध्ये राहताना, मंडळीमध्ये राहताना तुमच्याकडं ते असं ती समय म्हणजे समेटाचं अंतःकरण असलं पाहिजे. जर समेटाचं अंतःकरण नसेल तर तुम्ही कधी थोर बनणार नाही. आणखीन काही गोष्टी, त्या 2 गोष्टी आहेत, परंतु वेळेच्या अभाव मी संपवतो. पण जाता जाता तुम्हाला सांगतो, थोर पण असं मिळत नाही, ते देवाच्या वचनामध्ये टिकून राहिल्यानं प्राप्त होतं. माझी इच्छा आहे, स्त्रियांनी अनेक थोर पण केलं आणि शास्त्रामध्ये जागा मिळवली. नगरच्या माझ्या प्रिय बहिणींनो, असं थोर पण करा की जेव्हा महाराष्ट्रामध्ये या मंडळीची चर्चा होईल तेव्हा सगळ्यात जास्त थोर स्त्रिया याच मंडळीमध्ये सापडू द्या. देव तुम्हाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. हे सर्व शक्तिमान देवा, मनापासून तुझी स्तुती करतो, तुझ्या पवित्र नामाला महिमा देतो. प्रिय बहिणींबद्दल तुझं गौरव करतो प्रभूजी. आजचा दिवस हा आमच्यासाठी खरंच वेगळा दिवस आहे. काहीतरी आम्ही तुझ्याकडनं शिकावं, तुझ्यापासून मार्गदर्शन घ्यावं. तुझं वचन सत्य आहे, आमच्या पावला करता दिवा, आमच्या मार्गावरती प्रकाश. आज या प्रिय बहिणींबद्दल मी तुला धन्यवाद देतो. आणि माझी प्रार्थना असेल, ज्या मंडळीमध्ये, ज्या परिवारामध्ये या बहिणी आहेत,
थोरपणाची क्वालिटी त्यांच्यामध्ये निर्माण कर. ते समाज घडवणार आहे, ते कुटुंब घडवणार आहे, लेकरं घडवणार आहे, देशासाठी आणि प्रभूजी मंडळीसाठी ते शांतीचं प्रतीक असणार आहे. असे अनेक पेत्र आहेत ज्याने येशूला नाकारलं, ज्याने येशूला शिव्या दिल्या, परंतु या मंडळीतनं त्या थोर स्त्रिया, त्या थोर भगिनी तयार कर की जे पेत्रला ओढून आणतील आणि सांगतील प्रभू उठलेला आहे, प्रभू उठलेला आहे. पुनरुत्थानाची घोषणा करणाऱ्या थोर स्त्रिया या मंडळीतनं तयार होऊ दे. अलिशाला ओळखणाऱ्या, अलिशाला आपल्या घरामध्ये जागा देणाऱ्या, त्याचं मन सांभाळणाऱ्या, त्याला कायमस्वरूपी वास करावा याच्यासाठी मेहनत घेणाऱ्या बहिणी तू बनव प्रभूजी. आज रात्री प्रत्येकाच्या हृदयाशी बोल आणि घरी गेल्यानंतर कसा अलिशा माझ्या सोबत माझ्या परिवाराबरोबर राहील याचा विचार करण्यासाठी तुझी कृपा पुरव. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव, तुला महिमा देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची प्रार्थना करू. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास सोडले आहे तसे तुमची ऋणे आम्हास, आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य सामर्थ्याने करू ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो.